गेला ताप तर देवा आटोतोय आपोआप. अंगाचा गेला ताप की गेलं देवाच्या बापाचं. तसं नाही हा. देवाला जायचंय कसं म्हणून मला सांगितलंय मनामध्ये भाव आणि भावांती देव असतो. मन चंगा गंगा मन खतरा जोले में बता हे बाळा आणि हे घालून माझ्या आईला घाम नाही जलम लावली त्याला लावली. हा घरदाराचा टाइम होता आणि अकरा लावणीची झोप चालू होती. पण तुला माहित नाही तुला असं वाटलं की बाई कोणतरी येऊन माझं दारात कुंजून गेली. तसं केल्यावर काय झालं माहितीये का? काय झालं? तिने हळदी कुंकाच्या पुड्या उचलल्या अशी माझ्यासारखे देवा शकणार लगेच देवा म्हणजे आमच्या दारात हळदी कुंकाच्या पुड्या लगेच न्या चालू केलं. अगं माझ्या अंगात आलं सकाळी म्हणायची होती सांगितलं की बाई तुला करणी केली पण आता सांगावं नाव कुणाचं ही पंचायत पडली सांगावं तर भांडणं अंगावर गेली. मग मी आधी विचार केला मला माहिती होतं बावकीत वाईट तिने नाव सांगून मग तिला बी गोष्टी पटल्या. ती म्हणली खरं देवा काल कोंबडी गेल्यामुळे भांडण झालतं पाहिजे असं आपल्याला कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जायचंय बरं कसं. जागीर घेतलेल्या सवासणीला विचारायची कसा होता ती तसंच वाटत होतं नाही चांगले
का आधी माणसं तिथं गाय घातला गाय धरायचा आणि आपल्या माणसांनी पुढे जायचं आशाबाई यांचं नाव आणि त्यांनी 100 रुपये देऊन केले नाव ती मला म्हणली देवा काय तुम्ही लय नाचला बघता तुम्हाला शिवा आता शिक एक नोट आली बर का ती बाकीचे म्हणल्या देऊ म्हणल्या आपल्यातला एक जण जाईल का पैसे आणाय पैसे नाही तर असं होऊ नये नाचून नाचून केलं खरं आणि वाटणीला आली 3.5 रुपये अर्ध द्यायचं कोणाला चौघात हो करायची केले नाव आईला कमाई 4 माणसात त्याचा मोठा पडा करायला त्याचं म्हणणं काय देवा म्हातारीला काय आशीर्वाद द्यायचा आहे द्यायचे आशीर्वाद या म्हातारीचा दात पडावा दात काढावा दात्र्या वाढू दे आणि 40 वर्ष आवकी उधून हरभरा फोडून खावतो आणि जर ह्या गावदाराची फक्त 100च नोट आणि मलाच देऊ दे आता एवढं तुला ते पण खरं आहे सुनाचं म्हातारा माणूस असावा पण चहा प्यायला असावा 2 कप्पे तर 40 रुपये किलो साखर किती का बापाच्या घरचं चाललंय नाही पण
ती नाही गं. जायचं बरं देवाला कसं. चला की. जायचंय. माझं काय नाही पुढे घेतो